हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउजचे पूर्ण कटिंग सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा इथे मापाला ब्लाउज आलेला आहे, याचं मी तुम्हाला माप घेऊन दाखवत आहे. तर पाठीमागच्या भागाची उंची इथे 12 इंच आलेली आहे आणि जी तयार कमरपट्टी आहे मागच्या गळ्याची ती इथे 4 इंच आहे. आता समोरच्या भागाचं माप घेत आहे बघा. इथे क्रॉस मध्ये मी 5.6 बघा गळ्याची जी उंची आहे समोरच्या, तर आपल्याला क्रॉस मध्ये मोजायची आहे आणि जेव्हा आपण कटिंग करायला म्हणजे माप टाकू तेव्हा सुद्धा क्रॉस मध्येच घ्यायचा आहे. आता छातीचा चौथा भाग बघा इथे 8.5 इंच येत आहे आणि कमरेचा सुद्धा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर आता मी इथे नंतर मोजत आहे, आता मी इथे मोजायचं विसरले. आता इथे बघा क्रॉस पट्टी 2 इंच आहे दोन्ही बाजूला आणि कटोरीचा जो भाग आहे तो 5.5 इंचावर घेतलेला आहे मार्किंग. आता मी इथे समोरच्या भागासाठी पहिले पेपर कटिंग करत आहे आणि नंतर आपण पाठीमागच्या भागाची जी कटिंग आहे ती डायरेक्ट कपड्यावरच करणार आहे. तर इथे पेपर कटिंग करायसाठी बघा, आता मी इथे न्यूजपेपर घेतलाय, त्याच्यावर उंचीचं माप टाकलं आहे. तर 12 इंच उंची आहे, तर मी त्याच्यात 1 इंच वाढवले आहे. तर इथे 13 इंचावर माप टाकले आहे. शोल्डर बघा, आता इथे 34 साईज साठी मी गळा थोडा डीपच आहे तर 5.25 इंच घेतले आहे. या प्रकारे बघू शकता तुम्ही 5.25 इंच शोल्डर घेतले आहे. आता मी इथे तुम्हाला आर्मोलची पद्धत सांगते बघा, कशा प्रकारे आपल्याला मोजायचं आहे. तर आता इथे जो ब्लाउजचा आर्मोलचा राऊंड आहे तो इथे 7.25 इंच येत आहे आपला. आता इथे आपण नॉर्मली काय करतो, 5.5 इंच घेतो, जर आपण म्हणजे पाव इंच किंवा अर्धा इंच वाढवून घेतो. आता मी तुम्हाला इथे दाखवते कशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे आर्मोल. तर आता मी इथे 5.5 इंच घेतली आहे आर्मोलची उंची. तर इथे बघा मी जो हा राऊंड मोजत आहे तर तो खूप जास्त येत आहे. तर इथे काय करायचं आहे, मी आता 5.25 इंचावर घेत आहे, म्हणजे जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच इथे आर्मोल घेत आहे. तर आता इथे सुद्धा आपल्याला एकदा मोजून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला बघा अर्धा इंच सोडला आहे मी. तर आता इथे राऊंडच द्यायचा राहिला आहे आणि मी मोजून बघत आहे, तरी म्हणत आहे मी एवढं कसं काय कमी आलं. तर आता मी इथे बघा समोरच्या आर्मोलच्या जो गोलाई आहे आपली ती इथं अर्धा इंचावरच देत आहे मी. या प्रकारे बघा, आता मोजून दाखवते तुम्हाला. इथे आर्मोलचा जो राऊंड आहे तो आपला इथे बरोबर येत आहे बघा. 7.25 आपला तयार आहे, तर इथे 7.5 जवळ एक लाईन कमी येत आहे. तर इथे बघा आता गळा रुंदी मी 2.25 इंच घेतली आहे आणि समोरच्या गळ्यासाठी बघा आता मी क्रॉस मध्ये मोजलं होतं तर क्रॉस मध्येच माप टाकलं आहे 5.6 इंच. खालच्या बाजूला अर्धा इंच पाव इंच रुंदी गळ्याची वाढवून घेतली आहे, 2.5 इंच घेतली आहे. आता इथं गळ्याचा सुद्धा बघा कशा प्रकारे शेप द्यायचा आहे आपल्याला, या प्रकारे शेप द्यायचा आहे. आता कोणत्या व्हिडिओमध्ये मी असं ऐकलं होतं की 1 इंचावर शेप द्यायचा आहे. आता 1 इंचावर देऊन बघते तर इथं थोडासा वेगळा शेप येत होता तो. तर मी आता हा जो मधातला आहे फायनल तोच ठेवत आहे बघा. या प्रकारे हा वाला. आता बघा मी इथे कमरेचा राऊंड पूर्ण मोजून दाखवते. तर कमरेचा पूर्ण राऊंड 27 इंच येत आहे, म्हणजे कमरची 27 इंच येत आहे. तर त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर 27 इंचचा चौथा भाग इथे 5.7 इंच घेत आहे मी आणि साईडला 1.5 इंच शिलाईसाठी घेतला आहे, वरच्या बाजूला सुद्धा आणि खालच्या बाजूला सुद्धा. अशा प्रकारे आता इथे हे आपला पेपर वर मार्किंग झालेलं आहे. आता क्रॉस पट्टीचं मार्किंग करू आपण. आता पहिले दोन्ही बाजूला 2-2 इंचावर मार्किंग केलं आहे आणि कटोरीच्या बाजूला बघा आता क्रॉस मध्ये आपल्याला शेप द्यायचा असतो, तर मी इथे 1.25 इंचावर वर शेप दिलेला आहे या प्रकारे. आता कटोरीचं माप टाकायचं आपल्याला 5.5 इंचावर या प्रकारे आणि इथून आपल्याला 1 इंच वर घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूला आणि तिथून पूर्ण असा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. तर आता हे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता हे जसं मार्किंग आहे तसं कट करायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी जसं आहे तसंच कट करत. आता इथे बघा आर्मोलचा मी वरच्या बाजूचाच कट करत आहे या प्रकारे. आता इथे काय केलं आहे मी 2 लाईन एवढं आतमध्ये कट केलेलं आहे शोल्डर. याने काय होते आपले शोल्डर व्यवस्थित बसते खांद्यावर आणि शोल्डर उतरण्याची अजिबात भीती राहत नाही. ठीक आहे, तर हे तुम्हाला नक्की करायचं आहे ब्लाऊज डीप नेक असेल तर.
तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला म्हणजे पाठीमागच्या शोल्डरला सुद्धा आणि समोरच्या शोल्डरला सुद्धा 2 लाईन एवढं आतमध्ये कट करायचं आहे तिरकस. आता बघा हे तिन्ही भाग आपले कट झालेले आहेत. आता इथे काय करायचं आहे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर कटोरी वाढवण्यासाठी बघा आता मी हाच पेपर एक साइडचा वाचलेला आहे तिथे मी यूज करत आहे. आता इथे जे पॅटर्न आपलं निघलेलं आहे मापाचं ते इथे ठेवून घ्यायचं आहे आणि इथे बघा व्यवस्थित जसं आहे पहिले तसं मार्किंग करायचं आणि नंतर कोणत्या बाजूला आता किती वाढवून घ्यायचं मी सांगते तुम्हाला. आता इथे 34 साईज आहे. त्या अगोदर बघा आता इथे काय करायचं आहे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इथे क्रॉस मध्ये थोडस 2 लाईन एवढं कटोरीचा जे टोक आहे समोरच्या गळ्याचा तिथला तो कट करायचा. तर मी मागे म्हणजे या अगोदर एक ब्लाऊज शिवलं कटोरीचं तर त्याच्यामध्ये मी केलं होतं असं तर खूप छान फिटिंग आली होती. तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की बघा. आता इथे बघा 34 साईज आहे तर मी दोन्ही बाजूला 1.5 इंचावर माप वाढवून घेतला आहे आणि दोन्हीचा सेंटर काढलाय बघा आणि खालच्या बाजूला 1.25 इंचावर वाढवून घेतले आहे या प्रकारे. तर दोन्ही साईडला मी पाऊण एक इंचच वाढवलं आहे कारण इथे कटोरीचा जो भाग आहे तो एक मोठा आहे पण छातीचा जो भाग आहे तो कमी आहे. तर त्यामुळे काय करायचं इथे बरोबर वाढून घ्यायचं आपल्याला मापानुसार थोडं. आता इथे बघा वरच्या बाजूला 1.5 इंच वाढवायचं आहे खालच्या बाजूला गळ्याच्या अजिबात वाढवायचं नाही. आता इथे जसं आहे तसंच मी इथे कट केलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा आता ही कटोरी सुद्धा आपली तयार झालेली आहे. इथे बरोबर कट करायचं आहे आपल्याला. तर कटोरी आपली तयार झालेली आहे. आता हे पॅटर्न आपण कपड्यावर ठेवून कट करणार आहे तर त्या अगोदर काय करायचं इथे पाठीमागचा भाग काढून घ्यायचा. आता पाठीमागचा भाग मी डायरेक्ट कपड्यावरच काढत आहे. तर हा इथे बघा ब्लाउज पीस आहे. तर मी सरळ बाजूनेच मार्किंग करत असते. तर इथे बघा आता 13 इंचावर उंची घेतली आहे 12 इंच तयार आहेत आणि शोल्डरचं माप टाकायचं आपल्याला ती सरळ लाईन ओढून घ्यायची पहिले 5.25 इंच बघा शोल्डर मी समोरच्या भागाला सुद्धा तेवढेच घेतले होते आणि जी आर्मोलची लांबी आहे बघा ती इथे 5.25 इंच घेतली आहे. आता छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी. आता इथे काय करायचं आहे बरोबर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इथे एक लाईन माझं जास्त आलं होतं ते मी इथे बरोबर करून घेतलं आहे. कमरेचा चौथा भाग इथे 5.7 इंच 1.5 इंच शिलाईसाठी 0.5 इंच मागच्या टक साठी. आपल्याला पाठीमागून जास्त मोठा टक्स नाही घ्यायचा 0.5 इंचाचाच घ्यायचा आहे. आता इथे बघा 1.25 इंचावर मी पाठीमागच्या आर्मोलचा शेप दिलेला आहे. आता त्या अगोदर इथे काय करायचं आहे बघा सांगते मी तुम्हाला. जे आर्मोलवर तुमच्या रिंकल्स येत असतील ना तर काय करायचं इथून आपल्याला आपली जी फिटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला 1 इंच आतमध्येच शेप द्यायचा आहे बघा या प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला 1 इंच आतमध्ये शेप द्यायचा आहे. आता 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे. आता या भागाला सुद्धा बघा 2 लाईन एवढं मी आर्मोल मध्ये कमी करत आहे. सॉरी शोल्डर मध्ये मी कमी करत आहे वरच्या बाजूला. आता तयार पट्टी कमरेची इथे 4 इंच आहे तर मी इथे 4.25 इंचावर माप टाकलाय खालच्या बाजूने वर आणि गळ्यासाठी बघा बॉक्स तयार केला खालच्या बाजूला 2.5 इंच घेतली आहे गळ्याची रुंदी. आता याच्यावर थोडं डिझाईन आहे तर त्याच्यामुळे बरोबर मार्किंग होत नाहीये. तर अशा प्रकारे आता इथे गोल गळा देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी जसं मार्किंग केलेलं आहे तसंच कट करत आहे. तर इथे गळ्याचं सुद्धा कटिंग मी करून घेत आहे सोबतच कारण आपण समोरचा भाग पेपरवर कट केला आहे तर इथे आपल्याला आता डायरेक्ट या भागाची काही समजा समोरचा भाग कटिंग करण्यासाठी गरज लागणार नाही. तर या प्रकारे बघा आता हे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर इथे व्यवस्थित बघायचं आपल्याला थोडं कमी जास्त झालं तर व्यवस्थित करायचं आहे. आता इथे बघा मी ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवत आहे. आता इथे कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बघायचं आहे आपल्याला कोणत्या भागाला व्यवस्थित आपले जे पॅटर्न काढले आहे समोरच्या भागाचे ते व्यवस्थित बसतील.
तर मी आता इथे ठेवून बघत आहे कोणत्या बाजूला बसतात. तर इथे मी हे समोरचा जो मधातला भाग आहे आपला तो मी इथे ठेवत आहे बघा. तर हे जे जे शोल्डर आहे ते सरळ ठेवायचे आहे, म्हणजे कपडा आपला तिरकस मध्ये आला नाही पाहिजे, नाही तर आपल्या रिंकल्स येतात समोरच्या भागाला. आता जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे. मार्किंग करून आता याच्यामध्ये कुठे वाढवून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण समोरच्या भागाच्या उंचीमध्ये आपण अजिबात वाढवलेलं नाही आहे, जेवढं होतं तेवढंच घेतलंय. पण आता आपल्याला या पॅटर्न मध्ये इथे वाढवायचं आहे. खालच्या बाजूला बघा इथे 5 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी जोडण्यासाठी. आणि या बाजूला कटोरीच्या बघा 5 इंच अधिक 2 लाईन एवढं वाढवून घ्यायचं आहे कटोरी जोडण्यासाठी. बस या दोनच भागाला वाढवून घ्यायचं आहे. आणि जसं मार्किंग केलं आहे तसं इथे कट करून घ्यायचं आहे. तर मार्किंग वर बरोबर कटिंग करायची आहे, जास्त किंवा कमी घ्यायचं नाही आपल्याला, तर फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बघा आता इथे समोरचा जो मधातला भाग आहे तो आपला इथे कट झालेला आहे. आता इथे काय करायचं आहे, बाही कटिंग करून घ्यायची आहे पहिले, आणि नंतर कटोरीचा भाग आणि जो क्रॉसपट्टीचा भाग आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर पहिले मी इथे बाही कटिंग करून घेत आहे बघा या प्रकारे. तर बाहीची घडी जी घेतली आहे ती छातीचा चौथा भाग वापरलेला आहे मी 8.5 इंच. आता बाहीची लांबी आणि दंडीगीर आपण मोजून घेणार आहे. तर लांबी ती बघा 5.25 इंच आहे. आता हा साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा, याच्यामध्ये आपल्याला 1 इंच समोरून फोल्ड करण्यासाठी सुद्धा लागेल. ते 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं पहिले, आणि नंतर इथे बाहीची उंची टाकायची, अर्धा इंच वाढवून घ्यायचं. आता 5.25 उंची आहे तर मी इथे 5.6 इंच माप टाकलाय. आता कॅप हाईट बघा मी बाहीची 3 इंचावर घेतली आहे. कॅप हाईट इथे कमी घ्यायची नाही आपल्याला. काय करतो आपण 5-6 इंच पर्यंत असलं तर 2.5 इंचावर घेतो, तर त्याने काय होते ब्लाऊज आपलं शोल्डर उतरते. कारण ब्लाऊज आपल्या दंडघेराच्या बाजूला म्हणजे आपल्या आर्मोल मध्ये ब्लाऊज वर चढत नाही, आणि मग आपलं शोल्डर खाली ओढल्या जाते. तर काय करायचं, कॅप हाईट इथे बरोबर 3 इंच घ्यायची आहे. आता 3 इंचावर टाकली आहे, आणि खालच्या बाजूला जो दंडघेरा आहे 4.5 इंच आहे. अशा प्रकारे क्रॉस मार्किंग केलं आहे, कारण हे खालचा जो 1 इंचचा भाग आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. आता 2 भाग मागे ओढून घेतले आहे, अर्धा ते 1.5 इंचावर, आणि अशा प्रकारे समोरच्या भागासाठी शेप देऊन घेतला आहे. तर खूप छान इथे बघा बाईचं कटिंग झालेलं आहे आपलं. आता इथे कटोरी कट करायची आहे आपल्याला. कटोरीचा जो भाग आहे तो. तर आता हा जो इथे तिरकस कपडा आहे आपला बघा, आपल्याला कटोरीचा जो पॅटर्न आहे तो नेहमी तिरकस मध्ये ठेवायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूना आपला कपडा तिरकस मध्ये असला पाहिजे. तर इथे हे जे पॅटर्न ठेवायचं आहे, आणि बाजूला व्यवस्थित एकदम काटावर मार्किंग करून घ्यायची आहे. बरोबर जास्त नाही झालं पाहिजे आणि कमी सुद्धा नाही झालं पाहिजे. आता हा कपडा एवढा सॉफ्ट आहे तो बिलकुल एका ठिकाणी बसत नाहीये. तर इथे बघा आता हे मार्किंग करून झालेलं आहे. आता जसं मार्किंग केलं तसंच इथे कट करायचं आहे. आणि आता आपलं काय राहिलं आहे, क्रॉसपट्टी बाकी आहे. ठीक आहे, तर क्रॉसपट्टीचं सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे आपली कटोरी सुद्धा तयार झालेली आहे. तर इथे आता क्रॉसपट्टीचा बघायचा आहे आपल्याला. तर साधा ब्लाऊज आहे तर डबल मध्ये क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर इथे बघा आता 4 फोल्ड मध्ये कपडा आहे इथे, आणि हे जे पॅटर्न आहे आपलं क्रॉसपट्टीचं ते इथे ठेवून घ्यायचं आहे. तर इथे सुद्धा वरच्या बाजूला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे बघा, कारण की आपण इथे वाढवून नाही घेतलं आहे. तर जोडण्यासाठी इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आता इथे आपली क्रॉसपट्टी सुद्धा कट झालेली आहे. तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे. आता जो शिल्लक कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्ट्या काढायच्या आहे पायपिंग साठी, आणि एक कमरपट्टी काढायची आहे. आय हुक पट्टी सुद्धा आपल्याला काढायची आहे. तर एवढा कपडा बघा इथे वाचलेला आहे. तर इथे पहिले सरळ मध्ये मी कमरपट्टी काढून घेते बघा. तर ही कमरपट्टी झाली, आणि याच्यामधून बघा आता मधातून बरोबर कट करत आहे, आणि नंतर
दोन्ही बाजूला इथे क्रॉस पट्ट्या काढत आहे 1 ते 1.25 इंच रुंदीच्या. तर ह्या आपल्याला पायपिंग करण्यासाठी पट्ट्या अशा तिरकस मध्ये कट पाहिजे आहे. तर ठीक आहे, आता बघा इथे पूर्ण ब्लाउज कटिंग झालेलं आहे. तर आता याचा स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप सारं होते. तर आता हे जे कटोरीचं पॅटर्न आहे ते तुम्ही या मापाचा दुसरा ब्लाऊज झाला म्हणजे यांचाच, तर तुम्ही ते पॅटर्न वापरून पुन्हा कटिंग करू शकता. इथे तुम्हाला दाखवते मी पूर्ण भाग आपले कसे कटिंग झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नवीन अशा व्हिडिओसाठी किंवा अशा नवीन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आता इथे बघा हे ब्लाऊजचं स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते. तर खूप सुंदर आपली ब्लाऊज कटिंग झालेली आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.